नाशिक पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून नागरिकांना माहिती देण्याकामी मोबाईल व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला होता. नाशिक शहरातून मुंबईकडे गांजाची मोठी तस्करी होणार आहे असा एक मेसेज आला असता तात्काळ पोलीस आयुक्तांनी नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकास मार्गदर्शन करत कारवाईबाबत आदेश दिले. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आडगाव शिवार येथे सापळा रसद होंडा सिटी कार क्रमांक MH39 J7391 ही ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये 30 किलो गांजाचे गट्टे हस्तगत करण्यात आले. वाढत्या गरमीत नाशिकची सुप्रसिद्ध काजू बदामवाली पांडे लस्सी पाजत विचारपूस केली असता नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी चेंबर परिसरातून तौसिफ रहमत खान व 52, अमन शौकत शेख व 24 तसेच शिरपूर येथील विजयवाला पावरा व 25 यास ताब्यात घेतले. पुढे आडगाव पोलीस ठाण्यात NDPS हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय ताजने, देवकिसन गायकर, बाळू शेळके, शंकर काळे, अंमली विरोधी पथक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 आणि आडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. AKP न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक अनवर खान पठाण, नाशिक.